त्याच्यावरची रिॲक्शन किती होईल आणि भाजप त्याला अटकाव करू शकेल का? मोदींची प्रतिमा, पन्ना प्रमुख, अमुक तमुक जे काही ज्याचा गाजावाजा नेहमी होतो या सगळ्यातून अटकाव करू शकेल का, एवढा मुद्दा होता. निकाल असेच लागले तर त्याचा अर्थ असा आहे की सगळी यंत्रणा किती अजस्थ यंत्रणा वापरली तरी तुम्ही लोकांना गृहीत धरून राजकारण कायम नाही करता येणार. मला वाटतं की तो या निकालाचा निष्कर्ष असेल, असेच निकाल लागले. मॅम, काँग्रेसला आता राज्यात बऱ्यापैकी स्पेस निर्माण झालेली पाहायला मिळते. या सगळ्या निकालाचं जर चित्र असंच राहिलं, हे जे काही कल आहेत त्याचं चित्र असंच राहिलं तर एक मोठी स्पेस काँग्रेसला तयार झाली. काँग्रेस यापुढे स्वबळावर लढली तर आणखी काही त्याच्यात फायदा होताना पाहायला मिळेल की मविया आणि इतर पक्षांना सोबत घेऊन जे काही कडबोळं केलेलं आहे त्यांच्यासोबत काँग्रेसचा फायदा होत असताना पाहायला मिळेल. कारण हे सगळे पक्ष एकत्र आले हे ठीक आहे, पण ते एका दिशेनं जात नाही आहेत हे आपण पाहिलं. म्हणजे इंडिया ब्लॉकचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रात हे जे सगळे पक्ष एकत्र आले त्यांनी एका दिशेने जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला. तो किती केला तर सावरकर हा मुद्दा उबाठा शिवसेना गटांनी पूर्णतः मागे ठेवला. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी किंवा मोदींच्या नेतृत्वातल्या भाजपला खाली खेचण्यासाठी हे सगळे लोक एकत्र राहिले. आता ज्या महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण नंतर चर्चा करू असं तुम्ही म्हणालात, तिथे हा मुद्दा खूप महत्त्वाचा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी स्वबळावर लढायचा निर्णय घ्यावा असं त्यांच्यातल्या काही लोकांना वाटतं. यात विशेषतः मुंबईतल्या नेत्यांचा समावेश आहे. तशा प्रकारची एक प्रारंभिक चर्चा झाली आहे. त्यामुळे काँग्रेस इथे हाताळणारे रमेश चेन्निथला जे केरळातले नेते आहेत, उत्तम नियोजनकार आहेत. त्यांनी आम्ही शिवसेनेशी युती करू